सध्या भडगावचा पर्यायी पूल वाहून गेल्याने सर्व वाहतूक इतर ठिकाणाहून फिरवली आहे आणि त्यासाठी विद्यार्थ्यांना व प्रवाशांना जास्त भाडे आकारले जात आहे. भडगाव पूल वाहतूक बंद आहे ही प्रशासनाची चूक आहे आणि त्याचा भुर्दंड विद्यार्थ्यांनी आणि प्रवाशांनी का भोगावा, यासाठी उबाठा शिवसेनेने गडहिंग्लज आगार प्रमुखांना धारेवर धरले होते आणि बराच वेळ बसेस थांबवून ठेवल्या होत्या. याच अनुषंगाने आढावा घेतला ते अभिजित मांगले यांनी. ह्यावेळी शिवसैनिक, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्पन्न वाढून दिल्यावर मॅनेजरला कमिशन किती येतंय? गाड्या बी खाली घेईल ना, त्याच्यामध्ये त्यांचे पैसे येत असतील तुम्हाला. गडिंग्लज आगारात आपण बसेस रोखून धरलेले आहेत, काय कारण? गडिंग्लज आगाराला मी काल 2 दिवसापूर्वी पत्र दिलेलं होतं. भडगाव पूल बंद झाल्यापासून जी काही वाहतूक सुरू आहे, ज्याच्या माध्यमातून SGM किंवा शिंदे कॉलेजकडे मुलं जातात किंवा बरेचसे विद्यार्थी जातात, यांची वाहतूक जरळीवरून आणि गजरगावच्या पुलावरून आहे. खरं तर याच्यामध्ये मुलांची काही चूक नसते. वेळी मुलांची भाडेवाढ केलेली आहे. जवळपास 2 स्टेज वाढवून 50 रुपयाचा भुर्दंड मुलांना पडतोय. सर्वसामान्य मुलांच्या खिशातले पैसे चाललेत. आमची पहिली मागणी ही होती की ही भाडेवाढ रद्द व्हावी आणि त्याच्याबरोबर स्मार्ट कार्डच्या माध्यमातून मोठ्याच्या मोठ्या रांका लागलेत. पूर्वी आधार कार्डाच्या भरवशावरती आपल्याला तिकीट दिलं जायचं, पण वयस्कर माणसांना स्मार्ट कार्डची नोंदणी रद्द व्हावी ही आमची मागणी आहे. पण ST प्रशासन मूर्खपणा करतंय. आज इथल्या प्रशासनाची एक अडचण अशी आहे की बऱ्यापैकी आमची मुलींची संख्या असते, कुठल्याही पद्धतीची सुरक्षितता नाही. कुठल्याही पद्धतीची सुरक्षितता नाही. इथं पोलीस प्रोटेक्शन असलं पाहिजे. बऱ्याच वेळेला चेन स्नॅकिंग सारखे प्रकार घडत आहेत आणि त्यामुळं मी ST प्रशासनाचा निषेध करतो. आम्ही त्यांना निरोप देऊन सुद्धा त्यांनी जर का इथं येऊ शकत नसतील, खरं तर भडगाव पुलाचा पूर्ण जबाबदारी दोन्ही शासनाचीच आहे. म्हणजे शासनानं याच्यावरती मार्ग काढणं गरजेचं होतं. आमच्या मुलांची जर काही अशा पद्धतीनं खिशातनं पैसे उचलले जात असतील तर शिवसेना शांत बसणार नाही. म्हणून आम्ही इथं आता त्यांची वाहतूक रोखून ठेवलेली आहे. तुमची काय जबाबदारी आहे का नाही? तुम्ही मिटिंग करत बसलाय. ऑनलाईन असून दे, काय बी असून देत. अहो, एवढी मस्ती नसावी साहेब. मागच्या वेळी पण आलो होतं, त्यावेळी पण तुमची मिटिंग चालू होती. एवढी मस्ती कसली? काय ठीक आहे, मग वरच्या लेवलला तुम्ही आमचा निरोप द्या. जावा गाड्या अडवल्या म्हणून. अहो, बेजबाबदार वागताय तुम्ही, बेजबाबदार. अहो, एवढ्या विद्यार्थ्यांनी 50 रुपयाचा भुर्दंड पडायला लागलाय. तुम्ही आपल्या तिथं खुर्चीवर बसून बसला मीटिंग तुम्हाला करत. मुलं आहेत का नाही? तुम्हाला मुलं आहेत का नाही? एसटीन गोरगरिबांची पोर जाते, श्रीमंताचा पोरगा एसटीला येत नाही. ते पुलाचा विषय झाला तेव्हाच आपण निवेदन वरती पाठवलेलं आहे. मग कुणाला पाठवलं वरती, म्हणजे कुणाला पाठवलं? या इकडे कॉपी द्या तिची. विभाग यंत्रणा जाते ती. नाही, लावा तुमच्या डिशीला फोन, लावा डिशीला फोन आणि त्या जिल्हा प्रमुखांच्याकडे बोलतील. कुणाला बोलवलं इथं? आज तुम्हाला पत्र होतं, तुम्ही याच्यावरती निर्णय देणं गरजेचं आहे. भडगावचा पूल बंद आहे, त्याच्यामध्ये मुलांची काय चूक आहे मला सांगा. मग खरं आहे तर मग तुम्ही कुणाला बोलवले सांगा. जोपर्यंत निर्णय येत नाही तोपर्यंत वाहतुकीचं बंद ठेवायची. तुम्हाला काळजी नाही मुलांची? आपल्याला साहेब काळजी आहे. आम्ही सांगितलं होतं तुम्ही शेतकऱ्याची नाही गडी. अहो, दुधाचे बिल आल्यावर ती पोरं पास करते तिथं येऊन. पासिस करता तुम्ही 50-50 रुपये का 50 वाढवले? रुपये वाढवलाय. उलट 50 100 वाढतो ते 50 अहो, तुम्ही काय हे बी वाढवू नका. तुमचा निर्णय अहो, त्या पोरांचा काय दोष? त्या पोरांचा काय दोष? आपल्याला प्रशासनाने 21 तारखेचं पत्र दिलेलं आहे. पूल आपला 21 तारखेपर्यंत चालू केलं आहे. तोपर्यंत आपण पैसे घेतलेले. अहो, पण 21 तारखेपर्यंत भुर्दंड का? 21 तारखेपर्यंत प्रशासनाची चूक, मुलांचा दोष आहे. प्रशासनाची चूक. पोरांची आणि चूक आहे. मुलांच्या डोक्यावर का मारलाय भाडेवाढ? ST किलोमीटरवर चालते होऊ शकत नाही. साहेब 1 किलोमीटरचा विषय असतो. गाड्या करतो ना, त्यामुळे सगळा विषय आहे. अहो, तो प्रशासनाकडे भरून घ्या की तुम्ही. आपण जसं दिलंय पत्र वरिष्ठ तुम्ही डिशीला लेवलला हो सर. आजच्या या कलियुगात हर एक नागरिक विविध समस्यांनी त्रस्त आहेत, पण जर योग्य वेळी योग्य गुरुचे मार्गदर्शन मिळाले तर त्यावर नक्कीच मार्ग निघतो. विवाह न होणे, वैवाहिक समस्या, कौटुंबिक ताण, आर्थिक अडचणी, ग्रहदोष, संतान चूक, नोकरी आणि व्यवसायात नुकसान अशा अनेक विविध समस्यांवर आता नक्कीच मार्ग निघणार. पण कुठे
तर दक्षिण भारतातील सुप्रसिद्ध हर्षवर्धन गुरुजी यांचे गडिंग्लजमधील श्री काळभैरव ज्योतिष केंद्र येथे